सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत सेवा साधना गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे। मी आज आपल्यासोबत ज्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे योगेश दिगंबर गाते। योगेश गाते हा विद्यार्थी रोहिणा बुद्रुक या गावचा, रोहिणा बुद्रुक तालुका परतूर जिल्हा जालना। योगेश इयत्ता 5वीला असताना गुरुकुलमध्ये आला। इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2015, 16, 17, 18, 19, 20 असे 5 वर्ष योगेश गुरुकुलमध्ये होता। 5वी ते 10वी हे शिक्षण योगेशने गुरुकुलमध्ये पूर्ण केलं आणि 10वीला 90.40% 90.40% घेऊन योगेश गुरुकुलमधून पास आउट झाला। योगेशने 10वीच्या नंतर पुढे 12वीला 80.17% मार्क्स मिळवले, 80.17%। 12वीच्या नंतर योगेशने MHT CET दिली, त्यानंतर JEE ही परीक्षा दिली आणि MHT CET मध्ये तसेच JEE मध्ये या दोन्ही परीक्षेमध्ये योगेशने 90% मिळवलं आणि या पर्सेंटाईलच्या आधारे योगेशने BTechला प्रवेश मिळवला। आज योगेश पुणे या ठिकाणी BTech पूर्ण करत आहे, BTech इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। आज योगेश त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेला आहे। योगेशची एक विशेषता अशी होती की योगेश हा गुरुकुलमध्ये स्वतः आला होता, म्हणजे त्याच्या घरापासून गुरुकुल जवळ होतं। तर त्यांनी बघितलं की गुरुकुलमध्ये शिकवणारे शिक्षक चांगले आहेत, या ठिकाणचे विद्यार्थी चांगले आहेत, ते लांब लांबून आले आहेत, तर आपण गुरुकुलमध्ये जायला काय हरकत आहे। तर जेव्हा तो गुरुकुलमध्ये आला तेव्हा तो 5वीला होता आणि त्यांनी गुरुकुलमध्ये येण्याचा निर्णय स्वतः घेतला। नवोदयला 2-3 मार्कांनी त्याचा नंबर हुकला, पण तो खचून गेला नाही। तर त्यांनी त्यावेळेस NEM-MS या परीक्षेची तयारी सुरू केली आणि गुरुकुलाच्या इतिहासामधला योगेश हा पहिला विद्यार्थी असा आहे की जो NEM-MS मध्ये पात्र झाला होता। म्हणजे सेवा साधना गुरुकुलमध्ये NEM-MS मध्ये पात्र होणारा योगेश हा पहिला विद्यार्थी। त्याला बालपणापासून स्पर्धा परीक्षांची आवड होती आणि तो खूप अभ्यास करायचा, खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा, त्यानंतर टाइमपास करण्याकडे दुर्लक्ष करायचा, टीव्ही कधी बघितली नाही त्यांनी जास्त, म्हणजे तो अभ्यासाकडे फुल कॉन्सन्ट्रेट राहायचा। म्हणजे योगेश सारखे खूप कमी विद्यार्थी असे असतात जे स्वतःचा निर्णय स्वतः घेतात गुरुकुलमध्ये जाण्याचा, म्हणजे त्याला बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती। आज योगेश BTech पूर्ण करत आहे आणि त्याचं स्वप्न आहे ते म्हणजे बेस्ट सॉफ्टवेअर डेव्हलपर होणे। बेस्ट सॉफ्टवेअर डेव्हलपर होणे हे त्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। सेवा साधना गुरुकुलला योगेशच्या या यशाचा सार्थ अभिमान वाटतो। योगेशच्या स्टोरीमधून आपण हे शिकूयात की एखादा विद्यार्थी जर सातत्याने गुरुकुलमध्ये राहिला तर त्याला गुरुकुल शिक्षण पद्धतीचा छान लाभ घेता येतो। म्हणून सातत्याने जर विद्यार्थी गुरुकुलमध्ये राहिले तर काय होऊ शकतं याचं योगेश हे जिवंत उदाहरण आहे। पण आपण योगेशच्या या सक्सेस स्टोरीमधून एक महत्त्वाचा बोध घेऊयात, तो म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे आणि विद्यार्थी एका ठिकाणी सातत्याने जर राहिले, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर विद्यार्थी सातत्याने राहिले तर ते यश मिळवू शकतात। हा महत्त्वाचा बोध योगेशच्या या सक्सेस स्टोरीमधून घेऊयात। योगेशला मी पुढील शिक्षणासाठी सेवा साधना गुरुकुलाकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।